की मी तर अनेक वेळ फक्त जाऊन तिकडे इडली सांबार वगैरेच खायचो किंवा डोसा खायचो. काय मला ते काय कळायचं नाही. कळायचं नाही काय आहे ते वगैरे. मी कितीतरी वर्ष करत होतो. मी कितीतरी वर्ष कोल्हापूरला काही समारंभासाठी किंवा वेकेशनसाठी, माझी आई तिकडची आहे मिरजेची. हा जायचो मी. चिकन मटन बरोबर ऑलवेज चपाती खाल्ली आहे. मी भात खाल्लाच नाही आहे कितीतरी वर्ष. त्यानंतर माझ्या मावशांनी वगैरे सांगितलं, अरे खा भाताबरोबर, खा तुला कळेल भाताबरोबर. मग मी एकदा खाल्ला, त्यानंतर मग भात सुटला खातोच आहे, नाही. भात सुटला नाही. पण आई कोल्हापूरची असल्यामुळे ते कनेक्शन एक तांबडा पांढरा रस्सा हे जास्त जवळच असेल ना, किंवा ते पण जास्त बनत असेल त्या घरी साईडच्या. बनतं ना, मटन त्या स्टाईलचं बनतं ना. आणि फिश आणि चिकन नॉर्मली. मटन बनतं ते त्याच म्हणजे पांढरा रस्सा ती काय नेहमी असं काय बनवत नाही. हा पण जे मटणाचा जो रस्सा असतो तो तेच असतं ना. कारण आई काय असं मटण मसाला वेगळं, सुका मटण वेगळं आणि मग कांदा पांढरा रस्सा असं काय करत ती. ग्रेव्हीमध्येच ग्रेव्हीमध्ये. हा. तुमचे असे जसं तू म्हणालास की डहाणूकरच्या जवळ गजाली वगैरे, आणि गजालीत तुम्ही जायचात आणि खायचात, पण अजून असे काही अड्डे आहेत की जे तुला स्पेसिफिक सांगावेसे वाटतात, मुंबईतले म्हण, पुण्यातले म्हण? हो आहे ना. आता म्हणजे ते बंद झालं. कोणतं एक रे? संतोष नावाचं पार्ला आईसला नेहरू रोडवरती हॉटेल होतं. अच्छा, कोविडच्या काळात बंद झालं ते. ओके. ते म्हणजे माझ्यासाठी कॉलेजमध्ये असताना, टाईट बजेटमध्ये असताना, ते म्हणजे माझ्यासाठी एक बून होतं, बून. तिकडे बटर चिकन मिळायचं हाफ, वा. आणि मी तिकडे 3 बटर रोट्या खायचो. ते हाफ बटर चिकन मला पुरायचं, 3 बटर रोट्या खायचो मी. बिल व्हायचं 55 रुपये. बाप रे, म्हणजे किती कमी बघ ना आपल्या त्या अरे, कॉलेजच्या काळांमध्ये. हो. आणि आता तू एवढं खायला गेलास तर मग काय बघायला नको. 55 रुपयात एक बटर रोटी येईल फक्त. हो, खरंच आणि बटर त्याच्यापेक्षा चिकन पण जास्त. लांबून बघायचं फक्त. बरं. आणि कॉलेजच्या दरम्यान ना, हा आणि मला सुद्धा हे ह्या रेटमध्ये असं हे मिळते आणि टेस्टी, प्रतिम टेस्टी. मला माहितच नाही की एवढं पण स्वस्त काही मिळू शकतं. मला सांग, दौरे आता तुम्ही करता, खूप ठिकाणी तुम्ही फिरता, त्यामुळे तिथे तू जसं मगाशी म्हणालास तसं की आमचे हॉटेल्स आधीच ठरलेले असतात, आम्हाला इथेच राहायचंय, आम्हाला हेच खायचंय, असं काही स्पेसिफिक नावं घेऊन तू सांगू शकशील कुठे कुठे काय फेमस आहे आणि आम्ही तिथे जातो, आम्ही हे खातो? आता पुण्यात जर आमचा स्टे असेल तर मग दुपारी गुडलक, रात्री मानस सातारा, किंवा NIPR बॅरोमीटर पण पुण्यामध्ये आहे, ते चांगलं आहे. कारण बाकी एरियाज आम्ही एक्सप्लोर नाही करत. आम्ही त्या प्रभात रोड आणि डेक्कनच्या एरियामध्येच असतो. त्यामुळे तिथले आहे व्हेज थाळी श्रेयसची, किंवा आशा डायनिंग हॉल, दुर्वांकूर. पुण्यामध्ये नंतर पुण्यामध्ये हे झालंय टिळक मंदिरच्या बाजूला फिश करी राईस. तिथे मी एक वेगळंच मी खाल्लं तिकडे, प्रॉन्स अळूवडी. प्रॉन्स अळूवडी, हा काय अप्रतिम. प्रकार आहे म्हणजे? अळूवडी, त्याच्यामध्ये प्रॉन्स करून त्यांनी वा, कधी केलं होतं. म्हणजे आणि हेच ना, आपण आपल्याला विचार करू आपण हे कसं करत असतील. असे बाकी मग चिपळूणच्या इकडे अभिषेक हॉटेल आहे, हा, ते फेमस ते फेमस आहे. त्याच्यानंतर आता आमचा कोल्हापूर दौरा पण झाला होता, तिथे पलश नावाच्या हॉटेलमध्ये खाल्लं होतं मी. अच्छा ते पण चांगलं आहे. पण ते पंजाबी आणि चायनीज वगैरे होतं. अच्छा. ते म्हणजे मटण थाळीवाला नव्हतं. हा, म्हणजे जे आपण असं थोडंसं कोल्हापूरमध्ये राजपुरुष व्हेज थाळी खायची असेल तर हे आपल्या ऍक्टर मित्र आनंद काळे, त्याचंच आहे ना, आनंद काळे त्यांचं ओनर आहे. अच्छा. इकडे हे बरेच आहे ॲक्च्युली. आता अहमदाबादला आमचा शो होता तेव्हा तिकडची व्हेज थाळी खाल्ली होती. काय नाव होतं, निमंत्रण का आमंत्रण असं नाव होतं त्याचं. उत्तराणीमध्ये मला व्हेज थाळी पण खायला खूप आवडते. काठियावाडी, राजस्थानी, वेगळ्या पद्धतीचे थोडं. साऊथ इंडियन, आंध्रा, आता म्हणजे रिजनची थाळी, किंवा असं वेगवेगळं थाळी आयटम मला चांगला वाटतो. महाराष्ट्रीयन थाळी म्हटलं की तुला काय दिसतं त्याच्यात? त्या पहिलं तर मोदक दिसतो. ओ. पहिलं तर मोदक, त्याच्यानंतर ही भाजी, पातळ भाजी असते ना ती,
वालाचं बिरड नाही आवाळाचं ब्रेड पण आहे हा ते स्वरूप हॉटेलमध्ये अप्रतिम मिळतं. स्वरूप हॉटेलचं तर वरण, साधं वरण सुद्धा मला आवडतं. एकदम प्युअर आणि घट्ट असं एकदम एकदम पिवळं आणि मस्त वाटतं ते. सो हे वरणाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे फोडणीवालं वरण, विदाऊट फोडणीवालं वरण, वाटपाचं वरण, वेगवेगळे प्रकार आहेत. तुला नॉर्मली वरणात जो व्हेजचा आपण विचार केला तर कुठल्या पद्धतीचं वरण आवडतं जास्त तुला, की स्पेसिफिक तू घरी पण आईला सांगतोस की हे असं बनव आजचं हा वरण मी मला घरी येतं? आता रिसेंटली हे खूप आवडतंय वरण. त्याच्यात शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या असतात. ती जी आंबट वरण म्हणतं हा ते सध्या करंट फेवरेट आहे. पण मला नॉर्मल मी वरण भात आणि बोंबील पण खातो घरी असताना. वा, तो एक वेगळा आनंद आहे ना, मस्त लागतं. वरण भात आणि बोंबील. मग गोव्याहून पिकल्स आणलेले आहेत प्रॉन्सचे वगैरे काय काय ओ ते मिक्स करून खातो. बोंबीलचे पिकल्स आहेत, प्रॉन्स धमाल. आता तुम्ही नाटकाचे दौरे करता त्यामुळे तुम्हाला बऱ्याचदा समजा प्रयोग आहे, प्रयोगाच्या आणि प्रयोग कधी कधी उशिराचे पण असतात, कधी कधी तुम्हाला जेवून पण ते करायचे असतात, असं पण असेल. त्यावेळेला तुझं बेसिकली तू जेवणात काय खाणं पसंत करतोस? हलकं ठेवायचं बाबा, आता 3 तास आपल्याला रंगभूमीवर उभं राहायचं आणि काम करायचंय. हा मला नाही फॉलो तुडुंब जेवून प्रयोग करू शकतोस हा तो मला काही प्रॉब्लेम नाहीये. कारण मी तुला सांगतो एक फनी किस्सा. परफेक्ट मर्डरचा माझा पहिला प्रयोग होता नागपूरला. आम्ही सगळे गेलो 1 वाजता सावजी मटण खायला. 4चा प्रयोग आहे माझा. दुपारी 1 वाजता दुपारी 4चा प्रयोग आहे. आम्ही दुपारी 1 वाजता जेवायला गेलो तिकडे. आणि एक साधारण मी 5-6 दिवसाचा तालमीत तयार झालेला वगैरे असं तो शो करायचा आहे असं सगळं आहे. ते जनरली टेन्शनमध्ये असेल ना कोणतरी किंवा काय त्याला अँझायटी लेवल हाय असेल त्याची किंवा पण ते मटण मला एवढं आवडलं सावजी. आणि असं गरमागरम फुलके येत होते म्हणजे संपायच्या आत आला. सो मी 15 फुलके खाल्ले असतील आणि मग बिर्याणी थोडीशी. नंतर गेल्या झालो अरे पहिला सोबत कोण होतं पण हे बघायला तुझे टीम मेंबर? श्रोत्री, विजय किंकरे सर, सुबोध पंडे, नंतर श्वेता पेंडसे. कोणी जोक नाही मारला काय? पुष्कर काय बोलला नाही? अरे मीच बोलवतो अरे माझं काय चाललंय. अरे प्रयोग आहे ना 4चा आहे प्रयोग. बोलो आता काय करू मी, आता भूक लागली आहे मला. बापरे, म्हणजे 15 फुलके खाऊन तू रंगभूमीवर एवढा 2-2.5 तास उभा राहिलास, हे खरं तर मेन आहे. झोप वगैरे नाही आली एखाद्या डायलॉगला? बाबा लागते, तंद्री लागते आपल्याला. मी नाटकात आहेच ना, मला म्हणजे एक्झिट आहे किंवा काय खूप वेळ आहे असं मला नाहीच आहे तिकडे. त्यामुळे मी अलर्टच राहावं लागतं मला आणि फोकस्डच राहावं लागतं. पण तो विचारही येत नाही. एकदा शो सुरू झाला ना, तुम्हाला किती ताप आहे, 104 ताप आहे काय तुम्हाला कळत नाही, तुम्हाला सर्दी खोकला झालाय हे तुम्हाला कळत नाही, तुम्हाला काय पित्त झालंय ते तुम्हाला एकदा सुरू झालं की कळत नाही. ते आहे ते थिएटरचं आणि त्या प्रोसेसचं ते आहे. बरोबर. आम्ही सांगलीला गेलो आणि कधी कधी तर मी 3 प्रयोग सुद्धा केलेले आहेत ना बऱ्याचदा. अच्छा. आणि 2 वेगवेगळ्या नाटकांचे पण केलेले आहेत. 3 वेगवेगळ्या नाटकांचे पण केलेले आहेत 3 प्रयोग. त्यामुळे हे सगळं खूप. आणि त्यावेळेस मी किती, आता नाटक चालतंय मला तर ऑन अन ॲव्हरेज जर 3 प्रयोग मी केले तर एका दिवशी मी 1,500 प्रेक्षकांना एंटरटेन करतो. बरोबर. त्यांना खुश करतो, त्यांचे गेलेले हॅपी फेसेस रात्री काहीच त्यामुळे टायर्डनेस वगैरे काहीच नसतो. तेवढे खुश होऊन भेटतात. म्हणजे हे किती फॅसिनेटिंग आहे, थ्रिलिंग आहे आणि चॅलेंजिंग पण आहे 3 वेगवेगळ्या नाटकांचे 3 प्रयोग करणं. बरोबर. त्या ठिकाणी पोचणं घाईघाईत वगैरे हे सगळं आहे. पण ते सगळं सॅटिस्फॅक्शन क्रिएटिव्ह खूपच मिळतं ना. तू आता मगाशी म्हणालास की 4चा प्रयोग आणि 1 वाजता तू 15 फुलके खाल्लेलेस. असं कधी झालंय की 12-1 वाजता संपलंय काम संपलंय आणि त्याच्यानंतर तू दणकून जेवलायस? दणकून नाही जेवलो मी रात्री. किंवा रात्रीचं खूप हेवी काय खाऊ शकतोस तू एकदम रात्री? खाऊ शकतो. झालंय तुझ्या बाबतीत असं? खाऊ शकतो. झालंय असं तुझ्या बाबतीत की तू रात्री शोधून कुठेतरी काहीतरी खाल्लंयस? असा किस्सा आहे काही सांगण्यासारखा? नाही, शोधून नाही. एवढं मी नाही करणार रात्री, कारण प्रयोग संपायला 1-1:30 होतो. मग तिकडे जे असतं थोडासा डाळ भात काही खाल्लं. हा तेच. पण असं एवढं हे नाही की काय काय ना, बघ बाबा आता आपण इकडे आलोय की आपल्याला हे खायचंय, आपल्याला भले किती वेळ लागला तरी चालेल पण आपल्याला हे खायचंय. एक ठाण्यामध्ये एक हॉटेल आहे बबन
पाया पाव नावाचं. हा. ते कुठे काय वाडी, लुईस वाडीमध्ये ते आहे. तिकडे फेमस आहे ते. खूप असं ऑइली वगैरे असतं ते, पण ते मी तिथे किती 2-3 वेळा गेलो असेल खायला. पण तिथे आम्ही रात्रीचा प्रयोग करून तिकडे 1 वाजताच गेलोय ऑलवेज. तिकडे ते खायला भेजा पाया वगैरे. तिकडे त्याला सांगून ठेवलं की आम्ही आज येणार, बरोबर. मग तू ते काढून ठेवतो ते. 1-1:30 वाजतो. तर असं पण केलेलं आहे. म्हणजे खूप कॉन्शियस की बाबा नाहीच आहे वगैरे. कारण खूप फिनिकी असं राहू नाही शकत खाण्याच्या बाबतीत. कारण दौरे वगैरे असतात, मी हे नाही खाणार, मी ते नाही खाणार, ह्याच वेळेला खाणार वगैरे असं बरोबर, करू ते नाही पण शकत. तुमचं असतं. आणि प्रयोग तुम्ही जेवला जरी असाल 7-7:30 वाजता, तुम्ही समजा तुम्ही जेवलात, तरी तुम्हाला शो केल्यानंतर 1-1:30 वाजता भूक लागणारच आहे. बरोबर. तेवढी एनर्जी जाते ना आपली. आणि 5 तास झालेच ना, आणि त्यात 3 तासाचा प्रयोग केलेला आहे. बरोबर. मग तर ते भूक लागतेच. प्रयोगादरम्यान ना बऱ्याचदा असं होतं, तुमचे फॅन्स तुम्हाला भेटायला येतात. इतकं त्यांचं आपल्या कलाकारांवर प्रेम असतं की बऱ्याचदा काही जण काही काही बनवून पण आणतात कलाकारांसाठी. असं झालंय तुझ्या बाबतीत कधी? असं एकदम ठळक स्पष्ट असं आठवत नाही, पण कोण ना कोणतरी जे नाटक बघायला आलेले आहेत ते घेऊन येतात. म्हणजे लाडू किंवा असं असं वगैरे तर बनवलेले लाडू वगैरे हे तर कॉमनच आहे.